नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती परीक्षेच्या दृष्टीने आजच्या लेक्चरला आपण एक महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत. टॉपिकचं नाव आहे आपलं बँक मुलाखतीवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न. आता बऱ्याचशा काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या परीक्षा देखील झालेल्या आहेत आणि त्या बँक परीक्षा झाल्यानंतर त्यांचा जो सेकंड पार्ट असतो तो म्हणजे काय, की तुमचा मुलाखतीच्या संबंधीचा. आता क्वेश्चन्स जेव्हा तुम्ही जे 90 मार्काचे पेपर्स दिले, तर त्या 90 मधून तुम्हाला जो स्कोर येणार आहे आणि त्या स्कोरच्या आधारावरती तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे. तर त्या मुलाखतीच्या दृष्टीने तुम्हाला विचारले जाणारे प्रश्न कोणकोणते असतात हे आजच्या व्हिडिओ सेक्शन मधून आपण समजून घेणार आहोत. कारण बरेचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारा प्रश्न या ठिकाणी मुलाखतीवरती निर्माण होताना आपल्याला बघावयास मिळतो. तर अगदी सोपे क्वेश्चन असतात. त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीकडे कोणकोणत्या टॉपिककडे फोकस करणं आवश्यक आहे मुलाखतीच्या दृष्टीने. नुसतं तुम्ही लेखी परीक्षा दिली आहे किंवा ऑनलाईन एक्झाम दिलेली आहे तिथपर्यंतच तुम्हाला मर्यादित न राहता, तर मी या व्हिडिओ सेक्शनमध्ये काही महत्त्वाचे निवडक जे तुम्हाला बँक मुलाखतीसाठी प्रश्न विचारले जातात, तर अशा प्रश्नांविषयी आपण चर्चा आजच्या या व्हिडिओ सेक्शनमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आता पुढच्या सेक्शन्समध्ये आपण काही गोष्टी अशा अभ्यासणार आहोत की मुलाखतीला जे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत, हवं तर तुम्ही प्रत्येकाने हे प्रश्न आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेत चला आणि याचा व्यवस्थित सराव करा. कारण बँक भरतीच्या दृष्टीने जे बँकांमध्ये जे पद भरती केली जाते, जसे की मॅनेजर असेल, क्लर्क असेल, शिपाई असेल, वसुली अधिकारी असेल किंवा इतर महत्त्वाचे जे विविध पदं आहेत बँकांमध्ये, त्या बँक पदांनुसार तुमची भरती केली जाते. तर बँकेला सुद्धा त्या पदानुसार तुम्हाला काही प्रश्न विचारणं देखील गरजेचे असतात. त्यानुसारच तुम्हाला बँक इंटरव्ह्यूला तुमचं जेव्हा मुलाखत घेत असते तेव्हा त्या मुलाखतीमध्ये तुम्हाला या महत्त्वाच्या प्रश्नांचा उल्लेख त्या ठिकाणी करत असते. आणि त्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांना ही प्रश्न माहीत नसतात. अचानक त्यांच्या समोर असे प्रश्न निर्माण होतात आणि मग उत्तर काय द्यावं हे त्यांना या ठिकाणी समजत नाही. आता जनरली बरेचसे विद्यार्थ्यांनी याआधी बँकांमध्ये काम करत असतील किंवा करत होते किंवा काही विद्यार्थी फ्रेशर असतील, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. आता नुकत्याच काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत, परंतु अजून परीक्षेचे काही अपडेट्स नाहीये. पण अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मुलाखतीसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. खूप आणि खूप महत्त्वाचे निवडक प्रश्न मी यामध्ये घेतलेले आहे आणि हे सर्व अनुभवाच्या बेसिसवरचेच क्वेश्चन मी तुम्हाला यामध्ये देतोय. ओके, तर महत्त्वाचा पॉइंट्स या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की मुलाखत संकल्पना ही नक्की काय असते. कारण कोणतीही भरती असू द्या, तिथं तुमचं लेखी परीक्षा किंवा ऑनलाईन परीक्षा प्लस तुमचं मुलाखतही त्या ठिकाणी होत असते आणि मग तुमची निवड त्या ठिकाणी त्या पदावरती केली जाते. मग मुलाखती घेण्यामागचं कारण एक आहे की तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे तो उमेदवार त्या पदासाठी योग्य आहे का, आणि हे तुमच्या मुलाखतीच्या वर्तनातून दिसून येत असतं. त्याच्यामुळे शक्यतो मुलाखतीला जात असताना मनामध्ये भीती नको. बरेचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते, बाबा प्रश्न काय विचारले जातील, मग आम्हाला ती उत्तरं येतील का, मग आम्ही रिजेक्ट होऊ का, मग आम्हाला उत्तरं देण्यासाठी ते आणखीन अवघड काही प्रश्न विचारणार आहे का, आम्ही एक प्रश्नाचं उत्तर दिलं तर पुन्हा आणखीन काही डबल प्रश्न विचारतील का. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला सरळ ज्या ज्या गोष्टी माहिती आहे, जे जे प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची तुम्हाला खरोखर योग्य उत्तरं माहिती असतील तर उत्तरं त्या ठिकाणी देत चला. परंतु चुकीचे उत्तरं देऊ नका. आणि दुसरा महत्त्वाचा पॉइंट, तिथे खोटं बोलू नका. हा महत्त्वाचा मुद्दा असतो. ओके, तुम्हाला माहीत नसेल तर त्या पद्धतीने तिथे तुम्ही त्यांना तसं सांगा की मला ह्या प्रश्नाबद्दल माहिती नाही आहे, म्हणजे इतकं काही एवढं माहीत नाही, पण जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अशा काही वाक्यरचनांवरती सुद्धा आधारित तुमचं मुलाखतीचं जे वर्तन, म्हणजे तुमचं वर्तन आहे, तुमचं स्किल आहे, या गोष्टी तिथं पाहिल्या जातात. पण बरेचसे विद्यार्थी काय असतात की खोटं बोलतात, म्हणजे उत्तरं चुकीचे देतात आणि यावरून तुमचं जे स्किल आहे
ते मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीकडे किंवा अधिकारी वर्गाकडे ते लगेच लक्षात येतं. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे अशाच महत्त्वपूर्ण ओके. तर अशाच महत्त्वपूर्ण प्रश्न हे प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत. चला आता बँक मुलाखतीसाठी असणारे आवश्यक प्रश्न कोणते आहेत. आता पहिला जो घटक आहे, बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी केवळ तुम्हाला लेखी परीक्षाच नाही, तर त्यासोबत तुम्हाला मुलाखती उत्तीर्ण होणं आवश्यक असतं. तुम्ही फ्रेशर असाल किंवा अनुभवी व्यावसायिक असाल किंवा तुमच्याकडे योग्य ती शैक्षणिक पात्रता आणि मूल्यमापन प्रश्नांची अचूक उत्तरे असल्यास तुम्हाला बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची अधिक आणि चांगली संधी आहे. ओके. मग यामध्ये तुम्हाला मुलाखतीत चांगली कामगिरी करून तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये एक नोकरीही मिळवण्यामध्ये यशस्वी ठराल. तर त्या गोष्टी तुमच्याकडं स्किल असणं आवश्यक आहे. जरी तुमच्याकडे अनुभव नसला, परंतु तुमच्याकडे काही स्किल आहे, जसं टायपिंगचं स्किल आहे, लेखनी स्किल आहे, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला बँकिंगच्या बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे, त्याचं ज्ञान आहे. तर ह्या सर्व गोष्टींच्या आधारावरती सुद्धा तुम्ही मुलाखत त्या ठिकाणी देऊ शकतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हा हायलाईट करून घेण्यामागचं कारण एकच आहे की बरेचसे विद्यार्थी व्यवस्थितरित्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. तर त्यांच्यासाठी हा पॉईंट्स मी इथे मुद्दाम घेतलेला आहे की तुम्ही फ्रेशर जरी असलात तरी घाबरू नका. तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची उत्तरं तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही योग्य त्या पद्धतीने तिथे देण्याचा प्रयत्न करा. ओके. चलो आता पुढचा महत्वाचा पॉइंट्स आपण यामध्ये बघतोय की बँक नोकरीसाठी मुलाखती दरम्यान सामान्यपणे तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी आणि हे प्रश्न नीट वाचून तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीसाठी मुलाखतीची तयारी करू शकतात. या आधारावरती मी आजचं हे व्हिडिओ लेक्चर घेत आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची मुलाखत उत्तीर्ण होण्यासाठी आणि तुम्हाला हवी असलेल्या बँकिंग नोकरी मिळवण्यासाठी या प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा. आता जनरली तुम्हाला बँक इंटरव्ह्यूसाठी, मग ती जिल्हा मध्यवर्ती बँक असू द्या किंवा इतर नागरिक सहकारी बँक असू द्या किंवा महिला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असू द्या किंवा इतर क्षेत्रामधल्या व्यापारी बँका असतील, मर्चंट बँका असतील, पतसंस्था असतील, तर त्या बँकांमध्ये तुम्हाला जे जनरली प्रश्न विचारले जातात तर ते प्रश्न कोणत्या टॉपिकवर जास्त असतात ते मी ते मुद्दाम हायलाईट करून घेतलेले आहेत. बघा, बँकिंग धोरणांच्या प्रकारावरती तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी जनरली विचारले जातात. त्यानंतर आर्थिक मालमत्तेच्या संबंधी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कर व्यवस्थेवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि पैशांच्या पुरवठ्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच भारतीय आर्थिक परिस्थितीविषयी तुमच्याकडे थोडंसं ज्ञान असणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांकडे. त्यानंतर शेअर बाजार किंवा बँकिंगशी संबंधित चालू घडामोडी आणि याविषयी बँकिंग मुलाखतीच्या प्रश्न तुम्हाला हे या ठिकाणी नेहमी बघायला मिळतात. ओके. आणि दुसरा पार्ट म्हणजे तुमचा नंतर शैक्षणिक जे तुमचं असेल BA, BCom, BSc किंवा जे तुमचं शिक्षण झालेलं असेल तर त्यावरती थोडेसे 1-2 क्वेश्चन तुम्हाला विचारतात. पण जनरली हे मोस्ट IMP टॉपिक आहे की यावरती तुम्हाला बँकिंग इंटरव्ह्यूला हे क्वेश्चन विचारले जातात. ओके. तर असेच काही निवडक क्वेश्चन्स आपण आता यामध्ये बघणार आहोत. ओके. तर बघा, सामान्य बँक मुलाखत प्रश्न. आता जनरली आपण फक्त इथे प्रश्न बघतोय की तुम्हाला काय काय प्रश्न त्यामध्ये विचारले जातात. बघा, तुम्ही आम्हाला तुमच्याबद्दल सांगू शकता का, म्हणजे जस्ट कोणत्याही तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात की फक्त तुम्हाला सुरुवातीला इंट्रोडक्शन म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन सुरुवातीला तुम्हाला ते विचारलं जातं. आणि सेल्फ इंट्रोडक्शन्स मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट, तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे. जसे की तुमचं नाव. आता बरेचसे विद्यार्थी नाव सांगताना स्वतःचं नाव सांगतात आणि आडनाव सांगतात. तर सुरुवातीला तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात, कोणत्या तालुक्यात राहतात आणि कोणत्या गावात राहतात. ओके. ह्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्ही सांगणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमच्याबद्दल थोडक्यात तुम्ही माहिती सांगायची. ओके. म्हणजे तुमच्याबद्दल तुमचा परिचय, म्हणजे तुमचं शैक्षणिक काय क्वालिफिकेशन झालेलं आहे, तुमचं नाव, पत्ता वगैरे,
या सगळ्या गोष्टी तिथे थोडक्यात तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, बँक खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते सांगू शकाल का? आता एक लक्षात घ्या, इंटरव्ह्यू घेणारा तुम्हाला बँकिंग रिलेटेड कोणतेही क्वेश्चन विचारू शकतो. त्यामुळे इथं तुम्हाला असं नाही की बँक खाते उघडण्याबद्दलच विचारेल किंवा बँकांबद्दलच्या कार्याबद्दल माहिती सांगा, हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. पण मी ठराविक महत्वाचे निवडक प्रश्न जे घेतलेले आहेत की बऱ्याचशा इंटरव्ह्यूला हे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात आहेत. ओके, बँक खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं पाहिजे, कारण तुम्ही बँकिंग इंटरव्ह्यूसाठी फेस करताय, तर तुम्हाला बँकांच्या कार्याचीही थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला बँकिंग उद्योगात काम का करायचं आहे, असेही प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातात. तुम्ही हे क्षेत्र का निवडलं आहे, म्हणजे तुमचं बँकिंग क्षेत्र तुम्ही का निवडलं आहे, काय कारण आहे बँकेमध्ये तुम्हाला काम करण्यामागचं. मग त्यामध्ये तुम्हाला पुन्हा विचारतील तुमचा आवडता छंद काय आहे. माझं आता एखाद्याने जर सांगितलं की माझा आवडता छंद गायन आहे, तर तुम्ही मग बँकिंग क्षेत्र का निवडलं, तुम्ही गायनामध्ये पण करिअर करू शकतात. ओके, म्हणजे हे बघा, छंद प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, त्यामुळे उत्तर देताना व्यवस्थित देत चला, मला हे म्हणायचं तिथे, की जेणेकरून तुमचं स्किल त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला आमच्या बँकेबद्दल काय माहिती आहे, तुम्ही ज्या बँकेचा इंटरव्ह्यू देत असाल, म्हणजे ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा इंटरव्ह्यू देत असाल, तर थोडंफार त्या बँकेविषयी तुमच्याकडे माहिती असणं आवश्यक आहे. ओके, या पदासाठी अर्ज, म्हणजे तुम्ही ज्या ज्या पदांसाठी अर्ज करण्यास तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळाली, म्हणजे आता एखाद्या मॅनेजरसाठी अर्ज करेल, क्लर्कसाठी अर्ज करेल किंवा शिपाईसाठी अर्ज करेल, तर त्या गोष्टी तिथे तुम्ही थोड्याशा सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही तणावपूर्ण परिस्थिती कशी हाताळाल, म्हणजे बँकेमध्ये जर एखाद्या वेळेस तणावपूर्ण वातावरण झालं, ग्राहकांची संख्या म्हणजे खातेदारांची संख्या बँकेमध्ये भरपूर वाढली आहे आणि व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला तणाव निर्माण झाला, तर अशा वेळेस तुमची जी काही मेंटॅलिटी आहे किंवा जे तुमचं वर्तन आहे किंवा जी परिस्थिती आहे ती तुम्ही कशी हाताळणार, याविषयी तिथे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुमच्या मागील नोकरीबद्दल सांगा, म्हणजे एखादा कॅन्डिडेट जर या आधी बँकेमध्ये काम करत असेल किंवा कुठे काम करत असेल, तर त्याबद्दलचेही तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात, कारण तुम्ही जो तुमचा रिझ्यूम, सीव्ही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या असतात, तर त्यामध्ये तुमचा ह्या गोष्टी सगळ्यात उल्लेख असतो. ओके, म्हणजे तुम्ही एखाद्या बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये 4 वर्षाचा अनुभव घेत असाल आणि घेतलेला आहे किंवा काम करता आहे, तर मग अशा वेळेस तुम्हाला हे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. पुढे, बँक क्लर्क, बँकेची भूमिका काय असते. आता बऱ्याच वेळा बघा, बँकेच्या क्लर्क विषयी जास्त वॅकन्सी निघतात आणि आता जिल्हा मध्यवर्तीमध्ये पण बँकिंग क्लर्कसाठी जास्त वॅकन्सी आहे. मग क्लरिकलची बँकेमध्ये काय भूमिका आहे, की क्लरिकल पदाविषयी बँकेत काय काय कामं असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं क्लिअरपणे माहिती असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन जी काही एक्झाम्स आहे 90 गुणांची ती क्वालिफाईड होतील, मेरिटमध्ये येतील, तर अशा विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्नांची व्यवस्थित सराव करा, की जेणेकरून तुम्हाला उत्तरं द्यायला त्या ठिकाणी सोपे जातील. पुढे, तुम्ही तुमच्या कामांना प्राधान्य कसे देता आणि वेळेचे प्रभावी तुमचं व्यवस्थापन कसं असतं. आता प्रत्येकाच्या कामकाजाचं नियोजन, व्यवस्थापन हे वेगवेगळं असतं, त्यामुळे आपण ज्या पदासाठी काम करणार आहोत त्या ठिकाणी तुमचं कामाला काय प्राधान्य असेल आणि तुमचं व्यवस्थापन मॅनेजमेंट कसं असेल, याचाही तुमच्याकडे थोडक्यात आढावा असला पाहिजे, म्हणजे प्रश्नांची उत्तरं देत असताना. तुमची ताकद आणि कुमकुवतपणा काय आहे, म्हणजे तुमचा विकनेस वगैरे ह्या गोष्टी पण तिथे तुम्हाला विचारल्या जातात. त्यानंतर नवीनतम आर्थिक व बँकिंग ट्रेड बद्दल तुम्ही कसे अपडेट राहतात, कारण आता बँक म्हटलं तर तुम्हाला नवीन अपडेट राहणं आवश्यकच आहे, त्यामुळे त्याचं देखील तुमच्याकडे नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही केवायसी, आता बँकेमध्ये काही प्रक्रिया असतात, केवायसी अपडेट करावं लागतात, किंवा क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल किंवा इतर नेट बँकिंगच्या फॅसिलिटी संबंधी तुम्हाला त्याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. बँका यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ओके, त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. बँक मुलाखतीची तयारी कशी करावी आणि बँक मुलाखतीचे प्रश्नसूची तयारी कशी करावी, हा संबंधीचे प्रश्न आहे. आता यामध्ये जनरली थोडंसं बँकिंग व्यवहार आणि बँकिंगचं व्यवस्थापन जे असणार आहे त्या संबंधीचे तुम्हाला थोडेफार प्रश्न विचारले जातात, की जसे की तुम्ही संतप्त ग्राहकांना कसे हाताळाल. आता बऱ्याच वेळा काही ग्राहक बँकांमध्ये येत असतात, काही बँकांचे जे खातेदार असतात त्यांचे वैयक्तिक काही वाद बाहेर झालेले असतात, परंतु त्याच टेन्शनमध्ये येऊन ते बँकेमध्ये पण येतात. मग ग्राहकांशी ते कसे उद्धटपणे बोलत असतील किंवा ग्राहकांच्या बाबतीमध्ये एखाद्या वेळेस त्यांच्याकडनं वर्तन घेऊन, म्हणजे संतप्त असतात काही ग्राहक वर्ग, आणि खरोखर आहे काही ग्राहकांना त्या ठिकाणी संतप्त म्हणजे व्यवस्थापनासंबंधीच्या काही अडचणी असतात. अशा वेळेस ते तुम्हाला सांगतायत की बँकेमध्ये अशी व्यवस्थापन करा, आम्हाला अडचणी होत आहेत, आम्हाला त्रास होतोय. तर अशा वेळी तुम्ही एक त्या ठिकाणी कर्मचारी म्हणून, म्हणजे तुमच्या आता त्या पदावर नियुक्ती करणार आहे, तर तुम्ही त्या कर्मचारी म्हणून
त्या ठिकाणी त्या ग्राहकांचं ज्या समस्येचं समाधान आहे ते तुम्ही कसं कराल, त्या संबंधीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बँकेमध्ये ग्राहक सेवेला काय महत्व आहे, कारण बँक हा एक महत्वाचा घटक आहे आणि ग्राहक पण बँकेमध्ये असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर तुम्ही गोपनीय माहिती कशी हाताळाल, हा महत्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर पुढे बँकिंग क्षेत्रातील अडीकलच्या ट्रेडबद्दल तुम्ही चर्चा कशी कराल या संबंधीची माहिती. ज्या ग्राहकाला खाते ज्या ग्राहकाला त्याचे खाते बंद करायचे आहे, म्हणजे जर तुम्ही एखाद्या लिपिक पदावरती जर तुमचं त्या ठिकाणी नेमणूक केली आणि त्या ठिकाणी एक ग्राहक जर आला आणि तो म्हटला की मला माझं खातं बंद करायचं आहे, तर त्याला तुम्ही कसे हाताळाल, हा महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे तुम्ही त्याला कशा पद्धतीने उत्तर देतायत एक कर्मचारी म्हणून. मग खाते बंद करण्यासाठी प्रक्रिया काय आहे, त्यासाठी कोणता फॉर्म भरला जातो, ह्या गोष्टी देखील तुम्हाला त्या ठिकाणी थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे की तुम्ही त्याला कशा पद्धतीने सांगाल. मग दिलेल्या बँकिंग नियमानुसार प्रक्रियेनुसार तुम्ही त्यांना फॉर्म देणार आणि ती प्रक्रिया पुढे त्यांना सांगणार की या पद्धतीचा फॉर्म भरून द्या आणि तुमचं खातं त्या ठिकाणी बंद होईल. म्हणजे तुम्ही त्यांना कारणही विचारू शकता की खातं बंद करण्याचं काय कारण आहे. तर ह्या गोष्टी देखील एक कर्मचारी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी अशी ग्राहक जेव्हा बँकांमध्ये येतात तेव्हा त्यांना फेस कसं करायचं, या महत्वाचे प्रश्न देखील तुम्हाला तिथे विचारले जातात. कारण तुम्ही ज्या पदासाठी काम करणार आहेत त्या रिलेटेड तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वेश्चन हे विचारले जाणारच आहे. त्यामुळे भारतीय बँकांसाठी जे काही भारतीय रिझर्व्ह बँक आहे याची महत्वाची भूमिका काय आहे, तुम्ही NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेटची संकल्पना तुम्हाला माहिती आहे का, ती स्पष्ट करू शकता का. तुम्ही ग्राहकांना क्रॉस सेलिंग बँकिंग उत्पादने कशी प्रदान करतात, बँकांमधील जो सिबिल स्कोर आहे त्याचं काय महत्व आहे, कामगारावर असलेल्या सहकार्याबद्दल वाद तुम्ही कसे हाताळाल. आता बऱ्याच वेळा बँकांमध्ये कर्मचारी कर्मचारी वर्गांमध्ये पण वाद होतात, भांडणं होतात, तर त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी कशा हाताळू शकतात, हा देखील एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला प्रश्न विचारले जातात, म्हणजे वर्किंग रिलेटेड. त्यानंतर पुढे त्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट, तुम्ही ग्रॉस NPA आणि नेट NPA संकल्पना काय आहे स्पष्ट करू शकतात का. जेव्हा एखादा क्लायंट आर्थिक सल्ला मागत असेल तेव्हा तुम्ही त्याची परिस्थिती कशी हाताळाल, म्हणजे एखाद्या खातेदाराला किंवा क्लायंटला आर्थिक सल्ला पाहिजे आहे की त्याच्याकडे काही पैसे आहे, तो इन्व्हेस्टर कसे करू शकतो, गुंतवणूक कशी करू शकतो बँकांमध्ये, तर त्याबद्दलही तुमच्याकडे माहिती असणं आवश्यक आहे. या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. जनरली मॅनेजर लेवलचे जेव्हा पदभरती केली जातात तर त्यावेळेस तुम्हाला हे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. ओके. पुढे तुम्ही बँकिंग ऑपरेशनमध्ये डाटा सुरक्षिततेचं महत्व कसं आहे, कारण तुम्ही कर्मचारी आहात, काम करणार आहे, पदावरती तुमची नेमणूक केली आहे म्हणजे तुमची जबाबदारी वाढणार आहे. मग बँकेचा जो असणारा डाटा आहे तो डाटा तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी सुरक्षित ठेवणार आहे. ओके. पुढे वेगवान कामाच्या वातावरणामध्ये स्पर्धात्मक प्राधान्यक्रम हाताळण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही क्रेडिट कार्ड जारी करण्याची व क्रेडिट मर्यादा व्यवस्थापित करण्याची प्रक्रिया स्पष्ट करू शकतात का, म्हणजे क्रेडिट कार्ड संकल्पना काय आहे हे प्रत्येक बँकिंग जो कर्मचारी असणार आहे किंवा जो बँकांमध्ये जॉब करू इच्छित आहे तर त्याला ह्या बेसिक गोष्टींचं माहिती असणं तरी गरजेचं आहे. बँकेत अचानक ग्राहकांची गर्दी असताना तुम्ही परिस्थिती कशी हाताळणार, जसं मी आता वरती प्रश्न सांगितला तुम्हाला. आर्थिक मंदीच्या बँकिंग क्षेत्रावर परिणामांवर चर्चा करा. ग्राहकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी तुम्ही काय पावले उचलणार. सहकर्मी चांगली कामगिरी करत नसेल तर परिस्थिती तुम्ही कशी हाताळणार. आता बरेचसे काही कर्मचारी असतात तर ते म्हणजे काही बँकांमध्ये कॉपरेट करतात कर्मचारी कर्मचाऱ्यांमध्ये, परंतु काही बँकांमध्ये आपल्याला अशी परिस्थिती बघायला मिळते की कर्मचाऱ्यांमध्ये वाद असतो, तर त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या कामावरती होताना दिसतो बँकांच्या. तर अशा वेळेस एक कर्मचारी म्हणून तुम्ही चांगली महत्वाची भूमिका काय बजावणार तिथे. तर जे काही वाद असतील ते बँकांच्या बाहेर ठेवणं आवश्यक आहे. बँक ही एक आपलं त्या ठिकाणी योग्य पद्धतीची कामाची भूमिका आहे. त्या ठिकाणी आपण बँकांची जी कामगिरी आहे ती चोखपणे त्या पद्धतीने तिथे पार पाडणं आवश्यक आहे. पुढे शाश्वत आणि जबाबदार बँकिंग पद्धतीला चालना देण्यासाठी बँकांच्या भूमिकेबद्दल तुमची काय चर्चा आहे, म्हणजे किंवा तुम्ही कशा पद्धतीने त्या गोष्टी मुद्दे मांडू शकतात. कारण बऱ्याचशा बँकांमध्ये कर्मचारी वर्गांनाही प्राधान्य दिलं जातं. काही अडचणी असतील, समस्या असतील, उणिवा सोडवण्यासाठी त्यांचेही मतं त्या ठिकाणी विचारात घेतले जातात. मग अशा वेळेस तुम्हाला जर त्या पदावर नेमणूक केलं तर तुम्ही काय सल्ला देणार, किंवा एखादी परिस्थिती निर्माण झाली तर त्याबद्दल तुमचं मत काय असेल,
याबद्दलचे प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारले जातात. कारण बँकेला चांगला कॅन्डिडेट, चांगला उमेदवार, चांगला कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी पाहिजे असतो. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला तिथे विचारले जातात. त्यानंतर पुढे तुम्ही बेसेल 3 नियम आणि त्याच्या बँकांवर होणारा परिणाम याबद्दलची चर्चा करू शकतात. NEFT आणि RTGS या दोघांमधला काय फरक आहे? ओके, या गोष्टी देखील तिथं असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट, ग्राहक सेवेबद्दल नाखुशी असली अशी परिस्थिती तुम्ही कशी हाताळाल? आता बरेचसे ग्राहक काही बँकांच्या फॅसिलिटीवरती किंवा मॅनेजमेंटवरती नाखुश असतात. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही योजना राबवू शकतात का ग्राहक, की जेणेकरून आपल्या बँकांकडे आकर्षित होऊ शकतात, आपल्या ठेवीचं प्रमाण कशा पद्धतीने वाढवू शकतात, या सर्व गोष्टींकडे कशा पद्धतीने तुम्ही लक्ष देत आहे हे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेणारा बघत असतो. आता याच्यामध्ये मी काही कंबाईन क्वेश्चन घेतलेले आहेत. कंबाईन क्वेश्चन म्हणजे कसे, की काही उमेदवार जे असतील, म्हणजे काही जे परीक्षा देणारे आहेत, जे बँकांमध्ये आधी काम करणारे आहेत, म्हणजे 2-2, 3-3, 4-4 वर्ष किंवा 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष त्यांना बँकिंग कामाचा अनुभव आहे आणि तुम्ही काही जिल्हा मध्यवर्ती बँकांना अर्ज केलेला असतील, तर अशा कर्मचारी वर्गांना देखील इंटरव्ह्यूला हे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला कामाचा अनुभव आहे आणि फ्रेशर विद्यार्थ्यांना देखील थोडेफार यामधले क्वेश्चन येतात, की तुम्ही या पदासाठी योग्य आहे का, त्यासाठी तुमच्याकडे कोणतं स्किल आहे, असे देखील प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. तुम्ही बँकिंग नियमांचं पालन कसे कराल त्या संबंधीचे पॉईंट तुम्हाला विचारतील. बँकेतील फसवणूक रोखण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलाल, हा महत्वाचा पॉईंट आहे. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, नोटाबंदीचा बँकिंग क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे याबद्दल तुम्ही थोडक्यात चर्चा करा. किंवा तुम्हाला काय वाटतं बँकांवर जी काही नोटाबंदी झाली होती त्याचा काय परिणाम विपरीत झाला होता. त्यानंतर आर्थिक समावेशन या शब्दाने तुम्हाला काय समजते, तर अशी तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर आधुनिक बँकिंगमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका काय असणार आहे ती स्पष्ट करा. म्हणजे लेटेस्ट मध्ये आधुनिक तंत्रज्ञान बँकांमध्ये कोणकोणते वापरले जातात, जसं RTGS आहे, NFT आहे, CTS मशीन आहे, डिपॉझिटरची मशीन्स पण आता बँकांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी उपलब्ध झालेली आहे, की जेणेकरून तंत्रज्ञानामुळे बँकांची कामही या ठिकाणी आता जलद आणि सोपे होत आहेत. तुम्ही ग्राहकांच्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यांकन कसं करता हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. बचत खाते काय आहे, चालू खाते काय आहे, हा प्रश्न खूप IMP आहे. जे विद्यार्थी बँकिंग कर्मचारी म्हणून जॉईनिंग करणार आहे किंवा जे विद्यार्थी बँकांमध्ये काम करू इच्छित असेल, तर त्यांना बँकांच्या ह्या बेसिक सगळ्या गोष्टी देखील माहिती असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर ग्राहक कर्जाची परतफेड करू शकत नसल्यास परिस्थिती तुम्ही कशी हाताळाल. मग आता हा जो प्रश्न आहे, बऱ्याच वेळा काही कर्ज वसुली अधिकाऱ्यांची भरती केली जाते, तर त्यावेळेस तर यावेळेस तुम्हाला हे प्रश्न तिथे विचारले जातात, की तुम्ही याआधी ज्या बँकांमध्ये कर्ज वसुली म्हणून काम करत होतात अधिकारी म्हणून, आणि जर आपल्या बँकांमध्ये जर अशी परिस्थिती जर निर्माण झाली, तर अशा वेळेस तुम्ही परिस्थिती म्हणून ती हाताळणं कशी, त्यामागे काय तुम्ही उपाययोजना सुचवणार. तर एक कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला ही उत्तरं त्या ठिकाणी देता आली पाहिजे. बँकिंग आणि फायनान्सशी संबंधित अलीकडील सरकारी काही योजना आहेत. आता बऱ्याचशा बँका काही सरकारी योजनाचाही त्या ठिकाणी लाभ घेऊन खातेदारांना योग्य योजना सवलती देत असतं. तर अशाबद्दल तुम्हाला काही योजना माहिती आहे का बँकांबद्दलच्या, त्या तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूला विचारले जातील. त्यानंतर ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवाचा प्रचार करण्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलाल. आता बघा, बऱ्याचशा बँकांमध्ये आता डिजिटल युगिंग आलेलं आहे, त्यामुळे इंटरनेट असेल, ATM असेल, SMS असेल किंवा इतर नेट बँकिंगच्या फॅसिलिटी असतील, तर त्या संबंधी एक तुम्ही बँकेचे कर्मचारी म्हणून जर जॉईनिंग झाला, तर खातेदारांना कशा पद्धतीने तुम्ही त्या सेवा प्रदान करणार, कशा पद्धतीने तुम्ही ती माहिती सांगणार आणि त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या पद्धतीचे स्किल वापरणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू सेक्शनला विचारल्या जातात. आणि हे मुद्दाम विचारलं जातं तुम्हाला, कारण यामागचं कारण एकच असतं, की ज्या कॅन्डिडेटला आपण आपल्या बँकेमध्ये जॉब देणार आहोत, तर तो कॅन्डिडेट आपल्या बँकेतल्या पदासाठी योग्य आहे का, ह्या गोष्टी तिथं बघितल्या जातात, क्रॉस चेक केल्या जातात. पुढे, एखाद्या ग्राहकाला आर्थिक अडचणींना सामना करावा लागतोय, तर अशी परिस्थिती तुम्ही काय त्या ठिकाणी हाताळाल. तुम्ही चलनविषय धोरण समिती MPC जी आहे, तर या संबंधीची कार्य तुम्ही सांगू शकता का. बँकिंग धोरण आणि कार्यपद्धतीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. जनरली मी तुम्हाला मगाशीच या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. त्यानंतर आर्थिक विकासात बँकेच्या भूमिकेवर चर्चा करू शकता का, किंवा आर्थिक विकासात बँक काय महत्वाची भूमिका बजावते, असे तुम्हाला जनरली क्वेश्चन्स तुमच्या इंटरव्ह्यूला तुम्हाला हे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आणि एकंदरीत हे सगळे मी निवडक क्वेश्चन्स घेतलेले आहेत.
आणि इतर जे क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहे बँकांच्या दृष्टीने, म्हणजे जसे की आता बघा, एखादा उमेदवार आहे या ठिकाणी किंवा कॅन्डिडेट आहे की ज्याने बँकेचा फॉर्म भरलेला आहे आणि तो त्या ठिकाणी लेखी परीक्षा किंवा ऑनलाईन परीक्षा तो क्वालिफाईड झालेला आहे, त्याला त्या ठिकाणी 90 पैकी समजा 80 मार्क्स पडलेले आहेत. आता 80 मध्ये त्याचे बाकीचे जे सेक्शन मार्क असणार आहे, 5 मार्क त्याचे डॉक्युमेंट्सचे त्याला मिळाले असणार आहे, बरोबर? आणि 5 मार्क त्याचे मुलाखतीसाठी असतात. आता काही बँकांमध्ये मुलाखतीला 10 मार्क ठेवतात. तर या 5 मार्कांच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती विचारली जाते. त्यानंतर तुम्हाला बँकांच्या कामकाजाबद्दलचे जे आता वरील आपण काही प्रश्न पाहिले, त्या प्रश्नांवर आधारित ते तुम्हाला विचारले जातात. तर अशा महत्त्वपूर्ण बँक भरतीच्या दृष्टीने आपण आजच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये महत्त्वाचे मुलाखतीच्या दृष्टीने प्रश्न अभ्यासले आणि याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो. थोडा ह्या प्रश्नांकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि या प्रश्नांचा सराव करा, की याच्या प्रश्नांची जी आता मला मुलाखतीसाठी जे प्रश्न विचारले जे आहेत ते आपण पाहिलेत. तर यावरती जर आम्हाला मुलाखतीला एखादा 2 क्वेश्चन्स आला, तर आम्ही यासंबंधीचे उत्तरं काय देऊ शकतो, याचा देखील थोडासा सराव, अभ्यास तुम्ही करा. जे विद्यार्थी आता बऱ्याचशा काही जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या किंवा काही मर्चंट बँकांच्या निकाल त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तर या ठिकाणी जे काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली होती, त्यांचा रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. तर जे विद्यार्थी मेरिट लिस्टला आलेले असतील, त्यांनी आता मुलाखतीच्या दृष्टीने सुद्धा तयारी करणं आवश्यक आहे. तर व्हिडिओ जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मनापासून आवडला असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट, मुलाखतीच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.